नमस्कार. सगळ्या विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. आपण बघतो की 444 लिपिक पदांची जाहिरात काढलेली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनी डिग्री आहे. कोणत्याही पद्धतीचं इथं तुम्हाला टेक्निकल किंवा फक्त वाणिज्य किंवा अशा प्रकारे कोणतीही अट नाही पात्रतेची. हां, एक अट आहे ती म्हणजे MSc असलं पाहिजे आणि तुम्ही त्या अर्हता धारण केलेल्या असल्या पाहिजेत. म्हणजे जर डॉक्युमेंट नाही आहेत सध्याला तर मग उगाच फॉर्म भरण्याची रिस्क घेऊ नका, कारण की गोष्टी प्रॉपर चेक होतात. आणि जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती जी आहे, जसं की 12 महिने प्रोबेशनरी पिरियड असणार आहे, 1/4 नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे, 4च ठिकाणी तुमचा पेपर होणार आहे, फायनल इंटरव्ह्यू सांगलीला होणार आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या जाहिरातीतील ज्या तुम्हाला माहिती असायला हव्या त्या सगळ्या ज्या आहे तर ते मी तुम्हाला पूर्वीच्या लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, यांनी एक्झाम कंडक्ट करण्यासाठी IBPS कंपनीची चॉईस केलेली आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुमचा पेपर जो आहे तो IBPS घेईल. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, एक्झाम जी असणार आहे ती बायलँग्वेज असणार आहे. म्हणजे दोन्हीही भाषेमध्ये तुम्ही पेपर जो आहे देऊ शकता. तुम्हाला जी भाषा कम्फर्टेबल वाटते त्या भाषेमध्ये सोयीस्कर पद्धतीने पेपर देऊ शकता. आय होप सगळं जे काही तुम्हाला विचारायचं या भरतीबद्दल तर ते मी स्वतःहून तुम्हाला सांगून दिलेलं आहे. नाही नाही, बघा, एक लक्षात घ्या, इथं कोणत्याही पद्धतीचं आरक्षण नाही आहे. आरक्षणाचा विषय नाहीच घेतलेला. काय माहिती आहे का, तुम्हाला सांगते काय आहे. त्या बँक म्हणजे आमच्या जिल्ह्याची बँक आहे ती. आणि इथं आमच्याकडे सगळे उशाचे पैसे या बँकेतच येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही बँक ना खूप खूप अजूनही खूप जुन्या पद्धतीने काम करते. खूप अजून मॅन्युअल काम चालतं. आणि तिथली लोकं पण अजून खूप जुनी आहेत. त्यांची भाषा वगैरे तुम्ही बघाल तर ते तुम्हाला बँकेचे एम्प्लॉय, जसं कॉर्पोरेटिव्ह कसे असतात बँकेचे एम्प्लॉय प्रॉपर, तसे तुम्हाला वाटणार नाही. त्यामुळे आता ह्याचे टोटल काहीतरी 229 ब्रांचेस आहेत आणि एक एक्सटेंडेड अजून एक आहे. अशा पद्धतीने त्यांना आता नवीन मुलं पाहिजेत, ज्यांना थोडंफार टेक्नॉलॉजी माहिती असेल, थोडंसं त्यांना ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरायची आहे, टेक्नॉलॉजी बँकेमध्ये आणायची आहे, त्याच्यासाठी त्यांना मुलं पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी काय केले, कोणतीही कॅटेगरी नाही ठेवली. तर एक लक्षात घ्या, 18 ते 35 वर्षाच्या मधीलच मुलं जे आहेत तर इथं फॉर्म भरू शकतात. त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे की तुमची एज जी आहे 20 जून 2025 हे सुद्धा सांगितलेलं आहे. 20 जून तारीख बघा, ही तारीख सकट मेन्शन केलेली आहे, 20 जून 2026च्या आधी. ओके, आधी म्हणजे आधी तुम्ही ही एलिजिबिलिटी जी आहे धारण केलेली असली पाहिजे. 35 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही हवेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि कोणतीही कॅटेगरी नाही, काय नाही. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त कोणत्याही पद्धतीचं आरक्षण तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही. ओके, सो त्यांना सुद्धा नवीन मुलं पाहिजे आहेत, त्याच्यासोबत त्यांना नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करायची आहे. आणि म्हणून एखादी जी बँक असते, डिस्ट्रिक्ट बँक असते, कॉपरेटिव्ह बँक असते, एवढ्या भरती काढत नाही. त्यांनी भरपूर दिवसापासून म्हणजे भरपूर महिन्यापासून, वर्षांपासून काही त्यांनी भरती काढली नव्हती, म्हणून ही काढलेली आहे. लक्षात घ्या, 1927ची बँक आहे ही. 1927 खूप जुनी बँक आहे. आणि आतापर्यंत त्यांनी प्रॉपर असं काहीच काम केलं नव्हतं. त्यामुळे आता त्यांनी ॲडव्हान्समेंटसाठी ही एवढी मोठी पदभरती फक्त लिपिक पदाची काढलेली आहे. हां, हो, तेच आता हां, मी तेच सांगते ना, आम्ही सुद्धा म्हणजे खूप जास्त ट्रेडिशनल आहे. फक्त आम्ही तुम्हाला सांगते, माझे पप्पा वारले. छोटासा किस्सा सांगते, तुमचा वेळ नाही घेणार. आमचे पप्पा वारले, अजून पण ती गोष्ट त्यांनी केली नाही. एवढे ते लोक म्हणजे त्यांना टेक्नॉलॉजीचं काय माहीत नाही. आणि बँका म्हणजे मी बघून अक्षरशः म्हणजे बँकांच्या भिंतीवर थुकलेलं आहे. म्हणजे ते काय असेल ते तंबाखू गुटखा खाऊन बँकेच्या याच्यावर थुकलेलं आहे, सिड्यांच्या साईडला थुकलेलं आहे. म्हणजे हे आता त्या बँकला चेंज करायची गरज आहे. त्यामुळे बँक यूथ मागते. जी मुलं असतील, जी तरुण असतील, युवा असतील, टेक्नॉलॉजी माहिती आहे, त्यासोबत स्वच्छता, म्हणजे सगळ्या गोष्टी, एकूण एक सगळ्या गोष्टी माहिती असतील, अशा विद्यार्थ्यांची किंवा अशा एम्प्लॉईजची बँक जी आहे तर ती. ओके, थँक्यू सो मच. मला खूप जणांनी मेसेज केले बघा. हो, बघा, 70% सांगलीच्या मुलांना जागा आहेत, पण काही टेन्शन घेऊ नका, सगळेच नसणार आहेत. त्या 70% मध्ये परत ते लोक कन्व्हर्जन करतात थोडंफार, जे आहे दुसऱ्या मुलांना पण त्याच्यामध्ये जागा मिळते. कधी कधी ते 50-50 पण होऊन जातं. असं काही नाही आहे की त्यांना मुलं नाही मिळाली तर ती इकडची मुलं पण तिकडं घेऊन टाकतात. त्याचं काही जास्त लोड घेऊ नका. ओके,
नाही नाही, टायपिंग सर्टिफिकेट वगैरे काय नाही लागत इथं. फक्त तुम्हाला MSc आणि MSc जर नसेल तर MSc संलग्न कोणतंही चालतं. ओके, चला सुरुवात करूया, ज्यासाठी आपण सर्वजण इथं आलेलो आहोत. तुमचे जे प्रश्न आहेत शेवटी आपण सगळ्यांवर डिस्कशन करूया. वाटलं तर एखादं चर्चासत्र आपण घेऊया, जिथे तुमचे सगळे मुद्दे जे आहेत तर ते क्लिअर होतील. सगळ्याबद्दल मी बोलणार आहे, पण आता मला थोडंसं सुरुवात करू द्या. एक लक्षात घ्या, तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट जो टॉपिक असणार आहे तो म्हणजे सहकार. सहकार आज आज आपल्या बॅचमध्ये, ओके, आपण जी बॅच तयार केली आहे त्या बॅचमध्ये तुम्हाला मी काय केलेलं आहे माहिती आहे का, तर तुम्हाला आज महाराष्ट्रातील सहकार ही PDF शेअर केलेली आहे. महाराष्ट्रातील सहकाराची PDF जी आहे तर ती शेअर केली आहे. तुम्ही ते बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ऐतिहासिक त्याचा दृष्टिकोन आहे, सहकार कसं वाढत गेलं, त्यानंतर सहकारमध्ये नक्की काय काय येतं, मग कायदा जो अभ्यासायचा आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण त्या PDF मध्ये पाहिल्यात. आणि मी आज फक्त तुम्हाला महाराष्ट्रातलं सहकार दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भारतासंबंधी म्हणजे भारतातील सहकार एक वेगळी PDF पडेल आणि ओव्हरऑल नुसतं सहकार एक डिटेल PDF तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीने सहकार आपण शिकणार आहोत. ओके, तर इथे बघा, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या कायद्याबद्दल सुद्धा आज जी PDF मी दिलेली आहे त्या PDF मध्ये मेन्शन मी केलेलं आहे. ओके, आज जी PDF मी तुम्हाला दिली आहे तर त्या PDF मध्ये ही गोष्ट मेन्शन आहे, तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर सहकारचा इतिहास सुद्धा मी दिलेला आहे. सहकार क्षेत्रातील नवीन घडामोडी आणि विविध समित्या हा मेजर पार्ट असणार आहे. बघा, या व्यतिरिक्त सुद्धा इकडे तिकडे 19-20 होतं, असं मी म्हणत नाही की हेच फक्त, असं नसते कधीही. IBPS आहे, IBPSच्या रिस्पॉन्स शीट आपल्याला मिळत नाहीयेत, सो याच्यामध्ये 19-20 असतं. पण सहकार म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर जे आलं पाहिजे तर ते हे आहे, ज्याच्यामध्ये सहकारी संस्थांचा कायदा जो 1960चा आपल्याला व्यवस्थित माहीत पाहिजे. त्यानंतर सहकारचा इतिहास कसा आहे, ब्रिटिश कालखंडापासून महाराष्ट्रात कसा इतिहास जो आहे तो तुम्हाला अभ्यासायचा आहे. आणि नवीन ज्या अपडेट्स किंवा नवीन घडामोडी ज्या होत आहेत सहकारमध्ये आणि सहकार संबंधीच्या महाराष्ट्राच्या समित्या, देशाच्या समित्या, एवढं जे आहे एवढं तर सहकार म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. तुम्ही जर कोणाची बॅच घेणार नसाल, सेल्फ स्टडी करणार असाल, अशा कंडिशनमध्ये सुद्धा हे टॉपिक्स तुम्हाला माहीत पाहिजे. हा झाला सहकारचा मुद्दा, जो की 20 प्रश्नांसाठी आणि 20 गुणांसाठीच आहे. नेक्स्ट, बँकिंग क्षेत्राचे ज्ञान IMP आहे. ओके, समजा एखादा विद्यार्थी MPSC करतोय तर त्याला ही गोष्ट सोपी जाणार आहे, कारण की आपण इकॉनॉमिक्स करत असतो आणि इकॉनॉमिक्स करत असताना इकॉनॉमिक्समध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक असतो, तो म्हणजे बँकिंग. आणि बँकिंगमध्ये तुम्हाला काय असतं सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही MPSC मध्ये अभ्यास करत असताना सुद्धा RBI अभ्यासायचीच असते. तुम्हाला सगळ्या गोष्टी RBIच्या अभ्यासायच्या असतात. आणि RBIची भूमिका आणि पतधोरण, आता आपण असंही पतधोरण अभ्यासत असतो तर रेपो रेट, रिव्हर्स रेपो काय असतो, मग CRR, SLR या गोष्टी तुम्हाला थोड्या थोड्या विचारल्या जातील. RBIची भूमिका काय असणार आहे, मग सहकार किंवा कॉर्पोरेटिव्ह बँकवर कशा पद्धतीने रूल्स त्यांना फॉलो करायचे असतात, कोणत्या अनुसूचीमध्ये येतात कॉर्पोरेटिव्ह बँक्स, या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरतात. त्यानंतर बँकिंगचे प्रकार म्हणजे नागरी सहकारी बँक, मग खात्याचे प्रकार म्हणजे सेव्हिंग्स असेल, करंट असेल, जे वेगवेगळे खाते असतात. त्यानंतर कर्जाचे वेगवेगळे प्रकार, आता वेगवेगळे कर्ज असतात आपल्याकडे ॲग्रिकल्चर, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे तुम्ही बघाल तर पतपेढी किंवा जे आपण आपल्या पिकावर सुद्धा कर्ज घेत असतो, अशा पद्धतीचं कर्ज जे आहे, वेगवेगळे कर्ज जे आहेत त्या कर्जाचे प्रकार. त्यानंतर डिजिटल बँकिंग जसे NEFT, त्यानंतर RTGS, IMPS, UPI, या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला बँकिंग शिकत असताना शिकायच्या असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण शिकणार सुद्धा आहोत आणि त्याच्यासोबत तुम्हाला नोट्स सुद्धा मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही माझी बॅच किंवा माझ्यासोबत कनेक्ट होता, तुम्हाला पुस्तकाची गरज बिलकुल लागत नाहीये. जे टॉपिक्स तुमचे आहेत त्या सगळ्या टॉपिक्सच्या नोट्स मी ऑलरेडी प्रोव्हाइड करते. आज जर तुम्ही बघाल, कम्प्युटरची एक डिटेल नोट्स तुम्हाला मिळालेली आहे आणि महाराष्ट्रातील सहकारची नोट्स तुम्हाला एक मिळालेली आहे. ओके, या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला ऑलरेडी आपल्या बॅचमध्ये मी शेअर केलेल्या आहेत आणि हळूहळू बघा, 1 डे मध्ये एवढं केलं तर हळूहळू आपण भरपूर साऱ्या गोष्टी करणार आहोत. त्यानंतर सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञान, जो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करतो त्याला बेसिक सामान्य ज्ञानाचं नॉलेज असतंच, काय वेगळं नाही आहे याच्यामध्ये. तुम्हाला चालू घडामोडी आणि मूलभूत सामान्य ज्ञानावर प्रश्न असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, इतिहास असेल, स्पेशली महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, स्पेशली महाराष्ट्राचा भूगोल, त्यानंतर भारतीय राज्यघटना असणार आहे. त्यानंतर पुरस्कार, ज्याच्यामध्ये खेळावर पुरस्कार असतील, नियुक्त्यावर पुरस्कार असतील, करंट अफेअर, खेळावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, खेळाचे पुरस्कार, त्याच्यानंतर नियुक्त्या
आणि ज्या आता नवीन पद्मश्री पद्मभूषण याच्यावर पण प्रश्न असतो. तर हे तर बेसिक तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर बघा इंग्रजी भाषेचे ज्ञान, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं असतं ज्याच्यामध्ये ग्रामर आणि आपलं वोकॅबलरी. आता बघा IBPS TCSचं जर तुम्ही म्हणताल तर TCSचा अभ्यास करत असताना ओकॅबलरी इम्पॉर्टंट आहे. ओकॅबलरीवर जास्त प्रश्न येतात. पण आता IBPS असताना आपल्याला दोन्ही धरून चालावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा 10च प्रश्न असणार आहेत, म्हणजे 10च गुण 10च प्रश्न, ज्याच्यामध्ये ग्रामर आणि तुम्हाला सिनॉनिम अँटोनिम फिल इन द ब्लँक्स करावं लागणार आहे. आणि एरर डिटेक्शन बघू आपण शकतो, पण असं नाही की 100% येईल नाही, पण एखादं एरर डिटेक्शन पण येईल, कारण की विचारतं IBPS एरर डिटेक्शनवर प्रश्न विचारतं. ओके, सो तुम्हाला सिनॉनिम अँटोनिम तर 100% करावे लागतील इम्पॉर्टंटवाले. त्याच्यानंतर बघा संगणक आणि IMP वन्स अगेन 10 प्रश्नांचा 10 गुणांचा हा सुद्धा टॉपिक आहे. याच्यावर सुंदर अशी PDF पडलेली आहे ऑलरेडी. बघा इथे हां बरोबर आहे. तर बघा इथं बँकिंगमध्ये संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणे होत असतो, त्यामुळे हा विषय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. बेसिक संगणकाचं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे, नुसतं MSIT असून इथं चालणार नाही, तुम्हाला माहिती पण असलं पाहिजे, कारण की त्यांचं तुम्हाला हायर करायचं कारणच हे आहे की त्यांना टेक्नॉलॉजी माहिती असणारा यूथ हवा आहे. ओके, तर लक्षात घ्या संगणकाचे मूलभूत ज्ञान, बेसिक कम्प्युटर्स, त्यानंतर जे काय MS ऑफिस, MS पॉवर पॉईंट, MS एक्सेल या संबंधीचे महत्त्वाचे जे काही कीज असतील वगैरे वगैरे, तर त्या तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. इंटरनेट आणि सायबर सुरक्षा एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अभ्यासता तर तुम्हाला सायबर सिक्युरिटीवर प्रश्न असतात. तर तुम्ही कोणतीही परीक्षा घ्या, तुम्ही नुसतं कम्प्युटर अभ्यास करत बसाल आणि सायबर सिक्युरिटीवर जर लक्ष दिलं नाही तर ती तुमची चूक आहे, कारण की आपण आत्ता जे MCQs पाहतोय कम्प्युटरवर, सायबर सिक्युरिटीवर 100% प्रश्न असतात. त्यानंतर बुद्धिमत्ता, तर बघा 10 बुद्धिमत्ता आणि अंकगणित 10 प्रश्न असतील. आता हा पूर्णतः तुमचा विषय आहे, तुम्ही याला कसं हँडल करता हे तुमच्यावर आहे, तुम्हाला काय करायचं आहे. ओके, तर बघा इथं तुम्हाला काय करायचं, नातेसंबंध रिझनिंग करत असताना नातेसंबंध IMP राहील, दिशाज्ञान IMP राहील, सांकेतिक भाषा कोडिंग डिकोडिंग ज्याच्यामध्ये तुम्हाला ABCD मध्ये असेल किंवा उलटी ABCD असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग डिकोडिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याची प्रॅक्टिस करा चांगली, कारण की सोपं इथे बैठक व्यवस्था. अंकगणितमध्ये शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, काम काळ वेग असेल, सरासरी. एक लक्षात घ्या IBPS बँकच्या एक्झाम घेतं, त्यामुळे IBPS जे मॅथ्स विचारतं ते क्वालिटी असतं. मराठी वगैरे खूप सोपं असतं, IBPSचं खूपच सोपं असतं, खूप म्हणजे अगदीच सोपं असतं मला असं वाटतंय, कारण की मी जे बघितलंय त्यानुसार. पण मॅथ्स जे आहे ते अगदी टॉप नॉच असतं, त्यामुळे मॅथ्स थोडंसं तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. मी असं म्हणत नाही की मॅथ्सच करा नुसतं, असं नाही, पण करावं लागेल. 10च प्रश्न आहेत तरी करावं लागेल चांगलं. तर बघा मराठी भाषेचं ज्ञान, बँकिंग परीक्षेत मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये नाम, सर्वनाम, काळ, प्रयोग, समानार्थी, विरुद्धार्थी व्हेरी IMP असणार आहेत. आणि म्हणी, वाक्यप्रचार आणि शुद्ध अशुद्ध शब्द खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कधी कधी IBPS शुद्ध अशुद्ध शब्दावर 4 ते 5 प्रश्न विचारून टाकतं, म्हणजे जेव्हा 25-25चं डिवायडेशन असतं तेव्हा. आता कसे 10च प्रश्न आहेत, त्यामुळे या गोष्टी जरा तुम्हाला काय करायच्यात, व्यवस्थित करायच्या आहेत. बघा इथं तुम्ही सगळ्यांनी काय करा माहिती आहे का, सहकारचे जे टॉपिक्स आहेत त्याचं सहकारचा आणि बँकिंगच्या टॉपिकचे स्क्रीनशॉट मारून घ्या. सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारा. ओके, तर या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायच्यात. ओके, चल हे बघा ह्याचा स्क्रीनशॉट मारा, हे तुम्हाला टॉपिक्स करायचे. आणि त्याच्यानंतर याचा सुद्धा स्क्रीनशॉट मारा. ओके, याचा सुद्धा स्क्रीनशॉट मारा, खूप महत्त्वाचा आहे. पेपर किती वर्षांनी होतोय, पेपर होतोय कधी, याच्यात मला नाही पेपर भेटत. ओके, DDC बँकचे पेपर वाटले तर आपण बघूया, पण सांगलीचा जुना पेपर वगैरे मागू नका, तसं काय पॉसिबल नाही. नाहीये वैसा कुछ भी नाहीये. टेलिग्राम चालू झाले, खूप छान वाटतंय. स्टडी स्पेस मराठीचं टेलिग्राम आहे मुलांनो, तुम्हाला एक नवीन टेलिग्राम ग्रुपसुद्धा डेडिकेटेड, सांगली DTC बँक डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे. आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर त्याचा लिंकसुद्धा मी शेअर केलेली आहे, तर ती लिंक सगळ्यांनी जाऊन बघा. आणि इथे बघा,
इथे तुम्ही जर बघाल तर ही आपली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीची बॅच आहे. खरं तर ही बॅच जी आहे 599 रुपयाची आहे, लक्षात घ्या. ओके, ही बॅच 599 रुपयाची. तुम्ही जाऊन बघू शकता स्टडी स्पेस मराठीच्या ॲप्लिकेशनवर. ओके, किंवा तुम्ही इथे पण बघू शकता. ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला ही बॅच जी आता इथे इन्स्टॉल करावं लागेल. ओके, तर ही खरं तर आपण पूर्वी केली होती, पण त्याच्यातलं काम बघता ही बॅच जी आहे तर ती किती करावी लागते आपल्याला, तर 599 रुपयाची ही बॅच आहे. सॉरी, हे जरा चुकून झालेलं आहे, हे अपडेट करा. आणि तुम्हाला 10% ऑफ भेटतोय, काही टेन्शन नाही आहे. ओके, तुम्हाला इथं 10% ऑफ मिळतोय. हॅपी 10 हा कुपन कोड अप्लाय करायचा. ओके, हॅपी 10 हा कुपन कोड अप्लाय करायचा. हॅपी 10 कुपन कोडवर 10% ऑफ भेटेल. तुम्हाला सहकारचं ज्ञान व्यवस्थित महाराष्ट्रातलं देशातलं सगळं जे सहकारचं ज्ञान आहे, सहकाराचा इतिहास, सहकारमधील ज्या चालू घडामोडी आहेत किंवा जे अपडेट झालेले आहेत, कालानुकाळ जसे बदल होतात तर ते बदल, त्यासोबत त्याच्या असणाऱ्या महत्त्वाच्या समित्या, योजना, ते सुद्धा या घटकामध्ये मी शिकवणार आहे तुम्हाला. आणि त्याच्या PDF पण मिळतील. त्याच्यासोबत बँकिंगचं सगळं तुम्हाला, RBI म्हणा, आपल्या कॉर्पोरेटिव्ह बँक्स, त्याचं RBIचं लिंकिंग कसं असणार आहे, नाबार्ड असेल, एक्झिम असेल, या संबंधी सुद्धा तुम्हाला मी गोष्टी ज्या आहेत ते सांगणार आहे. म्हणजे रेपो, रिव्हर्स रेपो, CRR, SLR, या गोष्टीसुद्धा आपण बघणार आहोत. सामान्य ज्ञानमध्ये तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, सगळा कंटेंट लगेच टाकून देते सामान्य ज्ञानचा. आणि संगणक माहिती तंत्रज्ञान याच्यात ऑलरेडी एक PDF टाकलेली आहे. त्याच्यासोबत बेसिक कम्प्युटर्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल, या सुद्धा ऑलरेडी त्या PDF मध्ये सायबर सिक्युरिटी बद्दल मी उल्लेख केलाय. कारण की आता तुम्ही बघाल तर हायकोर्टचा पेपर झाला, त्याच्यामध्ये सुद्धा सायबर सिक्युरिटीवर प्रश्न आला होता कम्प्युटरचा, जेव्हा तुम्ही भाग बघता. त्यामुळे स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. ऑल कोर्सेसमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला ही बॅच मिळेल 599 रुपयाची. हॅपी 10 हा कुपन कोड अप्लाय करायचा आहे सर्वांनी. 10% तुम्हाला ऑफ भेटेल. आणि तिथे आपण आता रेग्युलरली लाईव्ह लेक्चर सुद्धा सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये रेग्युलरली PDF सुद्धा टाकल्या जाणार आहेत, जेणेकरून तुम्ही अभ्यासही कराल आणि तुमचं वाचन, तुमचा सेल्फ स्टडी जो आहे तो सुद्धा व्यवस्थित करायला, म्हणजे तुम्ही करू शकता. व्यवस्थित गोष्टी ज्या आहेत तुम्ही मॅच करू शकता. ओके, चला आजसाठी इथे थांबूया. भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, लातूरचं कसं आहे माहिती आहे का मुलांना, प्रांजली, मी रनच केली नाही लातूरची, मला कसा वेळच मिळाला नाही. लातूर बँकची जी जाहिरात आली होती, रन करायचं होतं. आय थिंक एखादं लेक्चर घेतलं, एखादं दुसरं लेक्चर घेतलं, पण त्याच्यानंतर मला अक्षरशः त्या गोष्टीसाठी वेळच मिळाला नाही. पण आता आपण फुल्ली फोकस करणार आहोत. दुसऱ्या गोष्टी आपण साईडला ठेवू, पण सांगली DTC कसं आहे, मी स्वतः सांगलीतून आहे आणि 70% मुलं सांगलीत, उद्या जाऊन मला त्या सगळ्यांच्या समोर उभं राहायचं आहे. त्यामुळे ह्या बँकेचं जे काम असणार आहे, मी आता कितीला आल्या, लातूरची आली, धुळ्याची आली, मी तेवढं नाही लक्ष दिलं. पण आता बघा, जागा पण आहेत आणि स्पेशली माझ्या जिल्ह्यातली भरती आहे आणि खूप जवळचा मुद्दा आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण खूप चांगल्या पद्धतीने करणार आहोत. ओके, चला, थँक्यू सो मच, धन्यवाद, बाय बाय एव्हरीवन. ठीक आहे, मिळालं तुम्हाला उत्तर मॅम, प्रांजली मॅम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर. लातूरला मी कामच नव्हतं केलं. लातूरच्या वेळेला तुम्ही बघाल आपल्या चॅनलवर लेक्चर्स मी घेतलेच नाहीत. ओके, हां, जळगावचं पण बघू आपण, त्यासाठी परत एकदा टाकूया.